व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता सकाळी ना पाऊस पडून गेला आहे बघा. आता छत्री वगैरे घेऊन आम्ही खाली चाललो आहे. दूधवाल्यांनी काही दूध दिलंच नव्हतं, तर आता सकाळी ना मी दूध वगैरे घेण्यासाठी आता चाललो आहे मार्केटमध्ये. तर आज एवढं सुंदर वातावरण झालं ना, आता जस्ट पाऊस पडून गेला आहे बघा. तर तुम्हाला ना मी वातावरण वगैरे दाखवतो बघा, किती सुंदर झालं सकाळ सकाळचं. सकाळी ना एवढा जोरात पाऊस पडून गेला ना, आता बघा पूर्ण ना पावसाचं पाणी साचलं सगळीकडं. डेअरीमध्ये आलो आहे. इथे फ्रेश दूध मिळतं. बाकी वस्तू पण बघा इथे किती फ्रेश मिळतात. मिठाई वगैरे सुद्धा फ्रेश आहे. आणि इथे पावाची लादीसुद्धा फ्रेश आहे. सध्या अर्धा लिटर दूध आणि पावाची लादी घेतली बघा. कोथिंबीर, कढीपत्ता हे फ्रेश घेतलं. चाललो आहे आता इथनं घरी. दूध बघा गरम पण केलं आणि चहा पण किती मस्त बनवलाय. असा मस्त गरम गरम चहा बनवलाय मी. असा छान मस्त हॉटेलमध्ये चालू आहे आता चहा घेण्यासाठी. एवढा छान दिसतोय. इथे बघा किती फ्रेश पाव सुद्धा मिळाला आपल्याला. आणि गरमागरम चहा सोबत आज वेगळीच मजा येणार आहे. गाईज आज एकतर ना थोडी माझी तब्येत खराब आहे. 2 दिवस झाले जर आजारीच होतो मी. आणि त्यात पाऊस बघा कसला जोरात सुरू आहे. सेम पहिल्यासारखं सुरू झालं बघा. पाऊस थांबायचं काय नावच नाही घेत सकाळपासून. बाहेर एवढा मुसळधार पाऊस सुरू आहे. आता आमची नाश्त्याची तयारी चालू आहे. काय बनवते? पोहे बनवते मस्त गरमागरम कांदा पोहे. कांदा पोहे सर्वांना आवडतात. पण अशा मिरच्या का घेतल्या लाल लाल? ते हिरव्या संपल्या सध्या म्हणून लागले. एवढी मोठी? ती पण घेणार आहे. नाही त्यातल्या 2च घेते आणि बारीक कट करून घेते. किती वेळात बनतील पण आता आपले पोहे? लगेच बनतात. पोहे एकदम पटकन बनतात असे. सर्वात फास्ट. डायरेक्ट पोह्यामध्ये? हा. मस्त मिरची टाकून घेऊ आपण. अरे हळू उडालं ते. आपल्या पोह्यांमध्ये आज मस्त कलरफुल हिरवी मिरची आहे. हिरवी लाल दोन्ही पण. आता कांदा टाकून घेऊ मस्त. कांदे पोहे. हा. ही मस्त कोथिंबीर अशी बारीक चिरून घेऊ. हळद टाकू आणि पोहे मिक्स करून घेऊ आता. झाले बाबा एकदाचे पोहे. झाले आपले मस्त पोहे रेडी. आणि आता कोथिंबीर टाकू. आता मस्त नाही गरम गरम पोहे मी मम्मीसाठी देते आता. धम्मदीपची ना 2-3 दिवस झालं तब्येतच बरी नाहीये. त्याला थोडा ताप वगैरे आलाय आणि इथे झोपलाय हा. उठ 1 मिनिट. बघा त्याची अवस्था कशी झाली. 2-3 दिवसात लगेच आजारी पडला. एवढा मुसळधार पाऊस वगैरे आला होता ना. काय 2 दिवस झाले ना आपल्या एरियात पाऊस सुद्धा जोरदार सुरू झालाय. आणि माझी काही तब्येतच बरी नव्हती म्हणून काय ब्लॉग पण मी काल अपलोड नाही करू शकलो. गोळ्या वगैरे घेतल्यात. जेवण पण नाही करू वाटत ते, पण थोड्या नंतर जेवण करतो. आता थोडंसं आराम करणार आहे मी. झोपतो थोडा वेळ, बघ बरं वाटेल मला. एकतर पाऊस चालू आहे आणि मी छत्री घेऊन निघालोय. सोसायटीमध्ये स्टॉल असतात ना आता भाजींचे. समोर दिसत असेल तुम्हाला स्टॉल लागलेत. प्रत्येक वीकला ना आपल्या सोसायटीमध्ये स्टॉल लागतो. हे तरी बरं आहे बाबा नशीब. बघा हलकासा पाऊस सुरू आहे आणि फ्रेश भाजीपाला आहे इथे. समोर पण स्टॉल लागलेले आहेत. वांगे कसे आहेत? 20ला पाव. इथे हे बघा मुखवास टाईप किती मस्त मिळतं. कांदे टमाटे इथनं घेऊन जातो आता मी. आता संध्याकाळचे ना 8:30 झालेत. आणि इथला आठवडी बाजार बघा सध्या कसा चालू आहे. आणि गर्दी सुद्धा आहे बरं का आपल्या आठवडी बाजारमध्ये. आणि सर्व गोष्टी मिळून जातात इथे एकाच ठिकाणी. छोट्या छोट्या गोष्टींपासून सर्व काही इथे मिळून जाईल. आता इथे आलोय आणि हे आपले काका. बरे आहेत काका? तब्येत बरी आहे ना बाकी? पावसात कसं मॅनेज करता बरं? पावसात कसं मॅनेज करता? छत्री सोबत ठेवायची उलट. हे बरं आहे. भेंडी कशी आहे? भेंडी 30ला अर्धा किलो. आवाज बघा फक्त कसा येतोय. पूर्ण आज गर्दी आहे.
कारण सगळे लोक नाहीत ना, पूर्ण आठवड्याचा बाजार घेऊन जातात. काय बरे आहेत काका? व्यवस्थित? कसे आहेत? सगळे व्यवस्थित आहे ना? पावसात होतं का? आपलं वांगी नाही आणले तुम्ही? नाही आणले का? भेंडी? हा, भेंडी एकदम मस्त आहे. पण हा, कशी आहे भेंडी? 30ला पाव 50ला अर्धा. 30ला पाव 50ला अर्धा. नाही, भेंडी पण बघा किती मस्त आहे. उलट भेंडी किती घेते करू ना? ते मेथी हे तुमचं आहे ना काका? हो. आता किती वाजेपर्यंत चालेल अजून? 1 तासात संपून जाईल, अर्धा तासात संपून जाईल. आज 100 किलो भेंडी होती. हा का? 100 किलो भेंडी. 100 किलो होती. मग आता किती उरली त्यातली? एवढी ना? 15 किलो. तरी काहीच आता तुम्ही टाइम बघा, प्रॉपर आता 9 वाजलेत तरी इथली गर्दी काही कमी होत नाहीये. आणि एकदा का आम्ही इथनं आठवडी बाजार घेतला ना की आपल्याला पूर्ण आठवडाभर जातो म्हणजे जातो 100%. त्यामुळे कसं परवडतं आणि थोडं स्वस्त पण मिळतं ना इथे. म्हणून कसं प्रत्येक वीकला सोमवारी सगळे लोक इथे येतात आणि घेऊन जातात बाजार. म्हणजे एकदाच परवडतं आठवड्यासाठी. दोडका पण घेतोय. कसा काका दोडका? हे घे. दोडका कसा बोलले? दोडका कसा? एकदम फ्री. बघा आपल्याला एकदम फ्री दिला काकाने. आम्हाला एकदम स्पेशल ट्रीटमेंट देतात बरं का काका. एवढा दोडका दिला काकाने आपल्याला फ्री. काका थँक्यू. करू ना बाजार कसा आजचा? व्यवस्थित आहे ना? 100 रुपयाला 3 किलो. कसा आहे कांदा? 100ला 3 किलो. 100ला 3 किलो. काका श्रीराम कुठे? आज नाही आला तो? काय राव, आणायचं की. खूप आतमध्ये आलोय मी. लाईन शेवटपर्यंत आहे बघा बाजाराची. पावसात एवढी मज्जा येते नाही ते बाजार करताना. एवढं भारी वाटतं ना. बघा इथे पालेभाजी सुद्धा आहे. 50. बघा तुम्हाला दाखवण्यासाठी ना पार शेवटपर्यंत आलोय मी. शेवटला हा स्टॉल आहे, समोर दिसतोय तुम्हाला. दोघांनी मिळून बाजार केला, आठवडी बाजार. त्यामध्ये मी असं मस्त हिरवी मिरची आणली आहे, परत हे घोसावळे पण आणले ह्याची भजी करण्यासाठी. आणि ही भेंडी पण छान भेटली मला. त्यानंतर ही वांगी मस्त आणली, मम्मीच्या हातची मस्त भरलेली वांगे वगैरे बनवू आपण. आणि टोमॅटो आणले आणि शेवगा. त्यानंतर वांगी छान आणले. हा, वांगी मस्त भेटली. कारले पण घेतले. मम्मीला खूप मम्मी खूप म्हणत होती कारले घेऊन ये, आवडतात मम्मीला. तर आज शेवटी आणलेच मी. आणि हे बटाटे आपले आणि हा कद्दू. असा आठवडी बाजार केला आणि सध्या ह्या भाज्या घेऊन आले मी. सध्या धम्मदीपची तब्येत बरी नाही आहे, त्याच्यासाठी मस्त गरम गरम जेवण आणले. भेंडी आणि चपाती. खात नव्हता पण त्याला बोलले खा व्यवस्थित, तब्येत चांगली होईल. नाहीतर वातावरणामुळे झाले, बाकी काही नाही. ताप आलेली थोडीशी, पण आता गोळी खाऊन होईल व्यवस्थित. जेवण नको म्हणत होता, मम्मी बोलली खा एकतरी चपाती. सकाळी थोडीशी खिचडी खाल्ली, 2 घास फक्त. दिवसभर काहीच खाल्लं नाही. आता व्यवस्थित पोट भरून जेवण कर. तर गाईस आता जेवण वगैरे व्यवस्थित झाले, गोळ्या वगैरे खाऊन घेतलेत मी. आता ना झोपतो, जरा एडिटिंग वगैरे सगळे उदास करतो. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडला असेल ना एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तसेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.